हो, मला तर वाटलं की प्रिन्स काका तुमच्या सोबतच आहे. मग हे असं अचानक काय झालं? एवढं का भरून आलाय तुम्हाला? काहीतरी गडबड आहे. हे बघा, तुम्ही असं नका म्हणू. तिथे परिस्थिती काय आहे, वेळ काय आहे, आणि तुम्ही हे सगळं काय बोलताय मला कळत नाहीये. हा शिवा, मला आता लक्षात आलं. हे सगळं ना त्या विरोधकांचं काम आहे. विरोधी पक्षाने हे सगळं केलंय. काय? त्या विरोधी पक्षातल्या लोकांना काय बाकीची कामच नाहीत, नाही का? तसं नाहीये शिवा, मी खरंच, मला माहितीये हे सगळं ना त्या विरोधकांचंच काम आहे. बस! प्रत्येक वेळेला स्वतःच्या पापाचं खापर विरोधी पक्षावर फोडणं बंद करा. हर टायमाला विरोधी पक्षावर बिलं फाडता तुम्ही. आम्हाला आमचं घर सोडावं लागलं ना, त्यामागे तुमचा हात होता, आम्हाला माहिती आहे. अप्पांचा अपघात घडवून आणला त्यातही तुमचाच हात होता. नाही शक्ती, आजपर्यंत आपल्या आणि शक्तीच्या बाबतीत जे जे काही वाईट घडलं ना, त्याच्या मागे तुमचा आणि तुमच्या नवऱ्याचा हात होता, हे कळलंय आम्हाला. नाही एवढंच काय? श्रद्धालाही तुम्हीच किडनॅप केलं तिचा बळी देण्यासाठी. त्या वेठबिगारी करणाऱ्या कामगारांना पकडून किडनॅप करून त्या कोरोनाकडून त्यांचा बळी द्यायचा प्लॅन होता यांचा. नाही. नशीब आपण टायमावर पोचलो म्हणून, आता त्यांचा पण जीव घेतलाच त्या लोकांनी. तुमच्या पापांची पोथी लिहायला घेतली ना तर कागद कमी पडतील, पण तुमच्या पापांची लिस्ट संपणार नाही. पापी, कपटी, राक्षस लोक आहेत तुम्ही लोक, राक्षस. नाही, खोटं आहे, खोटं आहे सगळं. आम्ही खरंच काही नाही केलंय. आम्ही शिवा, तू विसरलास ना प्रिन्सने तुझ्यावर किती उपकार केलेत, हे सगळं विसरलास तू. तुझ्यासाठी आणि नानासाठी काय काय केलं प्रिन्सने. आणि शक्ती, तुझ्यासाठी सुद्धा प्रिन्सने काय काय केलं. हा, पण सोयीस्कररित्या तुम्ही सगळं विसरताय. आज ते कुठल्या तरी संकटात आहेत, त्यांना वाचवायचं सोडून तुम्ही त्यांच्यावर ही अशी चिखलफेक करताय. बरोबर नाहीये तुमचं हे, अजिबात बरोबर नाहीये. बघितलं प्रिन्स, हा बघितलं तुम्ही, असे तुमचे पांग फिरतात. हे तुम्ही केलेले सगळे उपकार विसरलेत. तुमच्या उपकारांची अशी अशी परतफेड करतात ही लोक. भद्रावती मॅम. ओ माय डिअर काकी साहेब, अहो आता ही नाटकं बंद करा. तुमच्या नसा नसात नाटकीपणा भरलाय हे माहितीये मला. हे मगरीचे अश्रू ढाळणं ना बंद करा आता. असं का बोलतेस तू शक्ती? मी खरंच, अहो मी अजून बोलायला सुरुवातच कुठे केली आहे. आता मी बोलायला सुरुवात करेन. शिवा, करायची सुरुवात? हो मग भद्रावती वहिनी साहेब, आता आम्ही जे काय बोलणार ना ते कान उघडे ठेवून ऐकायचं. हं? आता किती पाप झाकण्याचा प्रयत्न केला ना तरी ती उघडी पडणार. आम्ही ती उघडी पाडणार. देव माणूस समजत होतो आम्ही तुम्हाला, पण तुम्ही तर हैवान निघाले. तुम्हाला पहिल्यांदा भेटले ना तेव्हाच मला तुमच्यावर संशय आला होता, पण मी तुमच्या खोटेपणाला फसले. आपल्या भोळेपणाचा फायदा घेतला तुम्ही. आपल्या जीवावर उठले तुम्ही दोघं नवरा बायको. पण देवी आदिशक्ती आणि शंभू महादेव आमच्या पाठीशी आहे म्हणून आम्ही प्रत्येक संकटाशी सामना करू शकलो. तुमच्या त्या चेटकोबाच्या हातावर वेळोवेळी तुरी देऊ शकलो. शक्तीच्या फॅमिलीला उद्ध्वस्त केलं तुम्ही लोकांनी. माझ्या बहिणीला, अदितीला लहानपणी संपवलं प्रिन्स काकाने. शक्ती आणि तिच्या फॅमिलीला बॉम्ब ब्लास्ट मध्ये संपवलं तुम्ही लोकांनी. कित्येक लोकांच्या जमिनी हडपल्या, कित्येक लोकांना रस्त्यावर आणलं. आणि एवढी पाप करून तुम्ही नामानिराळे नाही, पण आता ते होणार नाही. कारण आता तुमच्या पापाचा घडा भरलाय. भद्रावती मॅम, घ्या हा रुमाल घ्या. या रुमालानी तुमच्या चेहऱ्यावर जो घाम आलाय ना तो घाम पुसून घ्या.
नाही ते काय आहे, घरात घामाचा पूर येईल ना नाहीतर. घ्या. अरे अरे अरे, किती घाबरल्यात बघ शक्ती. हा, पायाखालची जमीनच सरकली यांच्या. नाही रे शिवा, अरे भद्रावती निखारगे आहेत या, भद्रावती निखारगे. या नाही घाबरत कोणालाच, उलट याच लोकांच्या पायाखालची जमीन सरकवतात. हो ना? अरे हो, आपण तर विसरूनच गेलो होतो. बरोबर बोलते तू. पण शिवा, मला काय वाटतं ना, प्रिन्स काकांनी जी काही पापं केली असतील ना, त्यात यांचा काहीच सहभाग नसेल, यांचा काहीच दोष नसेल. शक्ती, तू बरोबर बोललीस. शिवशक्ती बरोबर बोलली. माझा यात काहीच दोष नाहीये. मी काहीच केलं नाहीये, मी खरंच काहीच केलं नाहीये. पण तुम्ही जे म्हणता ना ते खोटं आहे सगळं. असं असं मुळात काही झालंच नाहीये. आणि इनफॅक्ट ना प्रिन्सचा, खरं सांगू, प्रिन्सचा पण ह्यात काहीच दोष नाही. आम्ही नाही मारलं कोणाला, आम्ही कोणाचा जीव नाही घेतला, आम्ही कोणालाच लुबाडलं नाही, आम्ही खरंच काहीच पाप केलेलं नाहीये. तुम्ही नका ना असे आमच्यावर आरोप करू, खरंच आम्ही काही नाही केलेलं आहे. उगाच तोंडाची हवा नाही घालवत आहे आम्ही. जे काय बोलतोय ना ते सगळं पुराव्या सकट बोलतोय. आता फक्त प्रिन्स काकाचा ठाव ठिकाणा कळू द्या, की मग तुमचं सत्य सगळ्या जगासमोर आणू आणि तुमच्या पापाचा पाढा सगळ्या जगाला वाचून दाखवू. हा, पण तरी माणुसकीच्या नात्याने तुम्हाला एक संधी देऊ म्हणतो. काय शक्ती? संधी? कसली संधी? नाही, मला राहून राहून असं वाटतंय की या सगळ्या पापी कर्मकांडात तुमच्या एकटीचा काहीच दोष नव्हता. नाही म्हणजे तुम्ही पाप केली असतील, पण ती स्वतःच्या मर्जीने नसतील. हो ना? भद्रावती मॅडम, तुम्ही तशा वाटत नाही हो. हो ना शक्ती, मी अशी भोळी भाबडी, मी कसं नाही हे सगळं करेन. काय गंमत करता तुम्ही भद्रावती मॅम. हा जो काही तुमचा साळसूतपणा आहे ना, हा बोचक्यात बांधून ठेवा.